यापैकीच एका स्कीमचा उल्लेख केला तो म्हणजे पीक विमा, ज्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांनीच मान्य केलेलं आहे की सुमारे 500 कोटीचा दावा म्हणजे 500 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं ते म्हणत आहेत. परंतु भाजपचे एक आमदार म्हणत आहेत की 500 कोटी नाही तर तब्बल 5000 कोटींचं हे संपूर्ण प्रकरण आहे. अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात ही माहिती आम्हाला बघायलाही मिळालेली आहे की ह्यामध्ये कृषी मंत्री म्हणतात 500 कोटी आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणतात 5000 कोटी. आता मला एका प्रश्नाचं उत्तर खरंच या सरकारकडून हवं आहे, जे मी पार्लर संसदेतही बोलणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये, की जेव्हा अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाला तो आरोप IQ बातमीवर झाला. संजय राऊत साहेबांना अटक झाली, नवाब मलिक साहेबांना अटक झाली, भुजबळ साहेबांना अटक झाली. या सगळ्यांना जे आणि किती अटक झाल्या अशा त्या प्रत्येक केसमध्ये म्हणजे मी स्वतः त्या सगळ्यांना जेलमध्ये भेटायला गेले, कधी कधी हॉस्पिटलमध्ये होतात, याला कोर्टात तर मी नेहमीच गेलेली आहे. त्या सगळ्या कोर्टाच्या केसेस मी स्वतः फॉलोअप केल्या. मग त्यात अनिल देशमुख साहेबांची असेल, संजय राऊत साहेबांची असेल, नवाबभाई मलिकांची असेल किंवा भुजबळ साहेबांची असेल, अशा किती केसेस मी तुम्हाला सांगू. राजकीय मी त्यांना राजकीय का असं म्हणते की IQ बातमीवर तुम्ही यांच्यावर ED CBI इन्कम टॅक्स लावलं, तुम्ही त्यांना कोर्टात घेऊन त्यांना सगळ्यांना जेलमध्ये ठेवलं वर्षभर. मग ह्या केसमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष म्हणजे ह्या सगळ्या आरोपांमध्ये संदीप क्षीरसागर असतील किंवा आमचे बीडचे खासदार आमचे बजरंग अप्पा सोनवणे असतील, रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील, त्याच्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोळंकी असतील, ते आहेत, त्यांनीही आरोप केलेले आहेत. नंतर भारतीय जनता पक्षाच्या नमिताताई मुंदडा त्यांनीही आरोप ह्याच्या असेंब्लीमध्ये केलेले आहेत. आणि किती असे मी तुम्हाला आणि काँग्रेस पक्षातून आरोप प्रत्यारोप झाले, शिवसेनेतून झाले, शिंदेसाहेब स्वतः म्हणाले पारदर्शक इन्क्वायरी झाली, उद्धवजी स्वतः आणि त्यांचे आमदार खासदार म्हणले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षांनी माणुसकीच्या नात्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या बीड परभणीची घटना आणि कृषी मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार, जो मी मनापासून महाराष्ट्राचे आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत श्री कोकाटेजी, त्या कोकाटेजींचे मी जाहीर मनपूर्वक आभार मानते की ह्या सरकारमध्ये थोडी का होईना नैतिकता राहिली आहे आणि ती कोकाटेजी दाखवत आहेत ती नैतिकता. कारण का त्यांनी कबूल केलेलं आहे की हो आमच्या सरकारमध्ये 2 घोटाळे झालेले आहेत, 500 का 5000 ते आता इन्क्वायरी मी निर्मलाजींकडे मागणार आहे की त्याचा भ्रष्टाचार पीक विम्यात झालेला आहे आणि हार्वेस्टरमध्येही त्यांनी सांगितलेलं या राज्याला की हो हार्वेस्टरमध्येही भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामुळे मी माननीय कोकाटेजींचे आभार मानते की त्यांनी बाकी कोणी मागली का नाही माहिती नाही, पण कोकाटेजींनी नैतिकता या सरकारमध्ये ठेवलेली आहे. याबद्दल मी अतिशय प्रांजळपणे त्यांचे आभार मानते आणि तोच त्यांचा विचार पुढे घेऊन ह्या महाराष्ट्राची एक लोकप्रतिनिधी म्हणून मी हे सगळे प्रश्न केंद्र सरकार दरबारी नेणार आहे. कारण हे एजन्सीज या सगळ्या दिल्लीवरनं येतात. जर देशमुख साहेबांना, संजय राऊत साहेबांना, भुजबळ साहेबांना आणि नवाबभाईंना या एजन्सीजनी IQ गोष्टींवर अटक केली, इथे तर प्रूफच आहे. सरकारमधले मंत्री म्हणतात भ्रष्टाचार झाला आहे, मग अडचण कुठे आहे? मग या देशाचा न्याय प्रणाली काय करते? न्याय कधी मिळणार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना? महाराष्ट्राचे शेतकरी न्याय मागत आहेत आणि त्यांचा आवाज म्हणून मी दिल्लीत हे बोलणार आहे. हे काय सुप्रिया सुळे बोलत नाही आहे, ही महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी जी लोकशाही पद्धतीने निवडून मी गेलेले, माझी नैतिक जबाबदारी आहे बोलणं.